शिक्षण घेत आहे, शिक्षण तर चांगलं घ्या, पण त्याचबरोबर एखादं कौशल्य सुद्धा तुम्ही तुमच्या अंगात हे करा, तुमच्या अंगात घ्या. म्हणजे त्या शिक्षणामुळे आणि कौशल्यामुळे दोन्ही तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला यशाचा मार्ग लवकरात लवकर सापडेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या घराचा एखादा व्यक्ती प्रमुख जो असतो तो जर संस्काराने किंवा गुणाला जर चांगला असेल, म्हणजे त्याला आपण रेल्वेचं इंजिन जर म्हणलं की त्या घरातले ऑटोमॅटिक सर्वच व्यक्तीच तसे वागतात. आणि आपल्या संस्थेचे चेअरमन आम्ही बघत असतोय, म्हणजे त्यांनी वाचन सवय इतकी अवलंबली आहे, वाचन करतायत, वाचन करतायत, त्यातून प्रबोधनही करतायत. आज खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे बघितलं, मनापासून बघतोय, प्रत्येक मुलाबद्दल शाळेत त्यांना माहिती आहे. कुठलाही मुलगा आला त्याला सगळं फॅमिलीबद्दल विचारणार, एवढं चांगलं नेतृत्व आपल्या शाळेला लाभलेलं आहे. आणि महत्वाचं काय तर तुम्ही वाचा, एकदा त्यांना ठेवा, पुस्तकासाठी एकदा चुकलेली मान तुमची आयुष्यभर तुम्हाला हे कोणासमोर वाटायला हे करणार नाही. त्यामुळं वाचा. सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण बोलला ते अगदी खरं आहे. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचा अवलंब केला तर निश्चित त्यांना यश मिळणारच आहे याची खात्री येते. कारण कृतीला दिशा देणारे, स्वप्नांना देणारे पंख, कृतीला दिशा देणारे, स्वप्नांना देणारे पंख प्रभू कवींच्या शब्दातून लाभले आम्हास नवे पंख, आम्हास नवे पंख. आजचा हा महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन यासाठी घामाच्या थेंबातून उगवतो यशाचा सुवर्ण प्रकाश, घामाच्या थेंबातून उगवतो यशाचा सुवर्ण प्रकाश, कष्टकरी हातांनी घडतो देशाचा प्रत्येक विकास, देशाचा प्रत्येक विकास. आणि म्हणूनच या महाराष्ट्र दिनी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि कामगार दिनासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणाची बाजी लावली त्या सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून आपण सर्वांना 1 मेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मी पुढील सूत्री श्री बनवे सर यांच्याकडे सोपवित आहे. आजचे मान्यवर अतिथी माननीय शेख साहेब यांनी आपल्या विद्यालयासाठी पुस्तक भेट आणलेलं आहे. खरोखर वाचन संस्कृतीचा पुन्हा एकदा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे आणि आपल्या विद्यालयासाठी ही भेट स्वीकारावी अशी मी मुख्याध्यापकांना विनंती करते आणि सर्व विद्यार्थ्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं अभिनंदन आणि आभार मानण्याची विनंती करते. कारण त्यांनी अतिशय उत्कृष्ट पाऊल उचललेलं आहे आणि ग्रंथ हेच गुरु आणि वाचन कराल तरच वाचाल असं जे आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ते आपण पुढे चालू ठेवायचं आहे. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले. माननीय श्री मोहसिन शौकत शेख साहेब या विद्यालयातर्फे तसेच संस्थेतर्फे आपलं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे श्री शंकरराव पणसे सामाजिक कार्यकर्ते, श्री M.M. माने सर माजी शिक्षक, श्री युनुस शेख सर, श्री विपुल साळुंखे सर नगरसेवक रिंगणपूर नगर परिषद, तसेच सौ विद्या देवंडे मॅडम यांचं सर्वांचं विद्यालयाच्या वतीने तसेच संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि सर्व विद्यार्थ्यांना निकालाचा वाटप होणार आहे, परंतु त्याच्या सूचना मिळाल्यानंतरच आपण कार्य करायचं आहे. धन्यवाद. सर्व शिक्षकांना विनंती आहे की जे विद्यार्थी गैरहजर होते, ज्यांनी पुस्तकं जमा केलेली आहेत शाळेची, त्या सर्व विद्यार्थ्यांकडून पुस्तके आणि जे काही वार्षिक फी राहिलेली आहे ती सर्व फी आजच जमा करायची आणि त्याच्यानंतर त्यांना निकाल द्यायचा आहे. तसे 2 त्या ठिकाणी ठेवायचे. यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. फ्रेश व्हायचे आणि आपापल्या वर्गामध्ये जाऊन बसायचे. त्या ठिकाणी तुमचे संबंधित वर्ग शिक्षक तुम्हाला निकाल देतील.
ठीक आहे.